फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती, पाठ 17वा गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। प्रश्न 1 सांगा पाहू। दुर्गाचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ। आज्ञापत्र। जलदुर्गांना असेही म्हणत। जंजिरा। प्रश्न 2 तुम्हाला काय वाटते ते लिहा। शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो। सागरावरील शत्रूपासून स्वराज्याला होणारा त्रास नष्ट करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली। आपली सागरी हद्द निश्चित करून त्यावर हुकूमत प्रस्थापित केली। मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले आरमार होते। यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित गौरव केला जातो। शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते? शिवरायांची उभारणी करताना आवश्यक असणाऱ्या सर्व क्षेत्रात शिवरायांचे उत्तम व्यवस्थापन होते, त्याची जाणीव आपल्याला होते। गडकिल्ल्यांची बांधणी आणि त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था, किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका, तोफांची निगराणी, आरमारी दलाची उभारणी, त्यांचे गनिमी-काव्याचे युद्धतंत्र व त्यासाठी आवश्यक असणारे हेरखाते आणि एकूणच राज्यकारभार पाहण्याची त्यांची पद्धत या सर्व क्षेत्रात शिवरायांचे व्यवस्थापन पाहायला मिळते। प्रश्न 3 किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची 2 कामे लिहा। किल्लेदार, किल्ल्यांचे संरक्षण करणे व तेथील कारभार करणे। 2 कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा देणे व सरकारी आदेशाचे पालन करणे। सबनीस, गडावरील व गडाखालील प्रजेकडून कर वसुली करणे व जमा खर्चाचा हिशोब ठेवणे। 2 पत्रव्यवहार सांभाळणे। कारखानीस, 1 गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे। 2 युद्धाच्या वेळी तोफा, बंदुका व दारुगोळ्याची व्यवस्था करणे तसेच गडावरील इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।